सर्वित्र नागरी सहकारी पतसंस्था वाणिज्य चिखली नवीन वस्तूचा लोकार्पण तथा स्थानांतरण सोहळा गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरातील तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी काही वेळातच आनंदमय वातावरणात भव्य दिव्य अशा या देदीप्यमान वस्तूचा लोकार्पण सोहळा तथा स्थानांतरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच तथा अध्यक्ष सर्व पोलीस पाटील आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सर्व मान्यवर आपण आलात आणि साक्ष झालात या लोकार्पण सोहळ्याची आनंद द्विगुणित केलेल्या सर्वांचा आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक संचालिका कर्मचारी वृंद यांच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत सत्कार सद्भाव सर्वित्र नागरी सहकारी पतसंस्था वाणिज्य चिखली अध्यक्ष प्रभाकर मुरलीधर मेहकर यांच्या विनंती करतो। चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सन्माननीय संग्रामजी पाटील यांच्या सत्कार या ठिकाणी अध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न होत आहे आणि नुकतंच त्यांचं आगमन झालं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय श्री सुदर्शनजी हुनेराव राज्य सहकार फेडरेशनचे संचालक यांचा सत्कार या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक अरुण नामदेव पाटील यांचे उपाध्यक्ष अशी विचारायचे करतो। प्रमुख अतिथी मान्य श्री सुदर्शनजी हुनेराव राज्य सहकार फेडरेशनचे संचालक यांचा सत्कार या ठिकाणी या संस्थेचे उपाध्यक्ष अरुण नामदेव पाटील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न आहे आणि लगेचच या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शिस्तीची जाण आणि कर्तव्याची भान सन्माननीय आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो। आदरणीय संग्रामजी पाटील यांना हे आपल्याला उपस्थित या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आदरणीय संग्रामजी पाटील राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलचे सर्व सभा संचालक तथा श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय पंडितराव देशमुख यांचा विठ्ठलरायाची मूर्ती सप्रेम भेट देऊन या ठिकाणी भव्य सत्कार त्यांचा मान्यवरांच्या गणमान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी हा सत्कार समारंभ सद्भाव सर्वित्र नागरी सहकारी पतसंस्था वाणिज्य चिखली अध्यक्ष प्रभाकर मुरलीधर मेहकर यांच्या विनंती करतो। चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सन्माननीय संग्रामजी पाटील यांच्या सत्कार या ठिकाणी अध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न होत आहे आणि नुकतंच त्यांचं आगमन झालं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय श्री सुदर्शनजी हुनेराव राज्य सहकार फेडरेशनचे संचालक यांचा सत्कार या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक अरुण नामदेव पाटील यांचे उपाध्यक्ष अशी विचारायचे करतो। प्रमुख अतिथी मान्य श्री सुदर्शनजी हुनेराव राज्य सहकार फेडरेशनचे संचालक यांचा सत्कार या ठिकाणी या संस्थेचे उपाध्यक्ष अरुण नामदेव पाटील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लगेचच या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शिस्तीची जाण आणि कर्तव्याची भान सन्माननीय आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो। आदरणीय संग्रामजी पाटील यांना हे आपल्याला उपस्थित या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आदरणीय संग्रामजी पाटील चिखली आणि परिसरामध्ये अनेक पतसंस्था आहेत, अनेक बँका आहेत आणि या चिखली शहरातच नव्हे तर बुलढाणा जिल्हा हा सुद्धा पतसंस्थांचं मोठ्या प्रमाणात जाळं या जिल्ह्यामध्ये आहे। या जिल्ह्याच्या या तालुक्याच्या विकासामध्ये या पतसंस्थांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मोठं योगदान आहे। ही जी सद्भाव सन्मित्र सोसायटी आहे, पतसंस्था आहे, या सोसायटीचं या पतसंस्थेचं सुद्धा या भागाच्या विकासासाठी अतिशय मोलाचं असा
योगदान लाभलेलं आहे। या माध्यमातून जे काही बेरोजगार युवक असतील, कष्टकरी शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, यांना संस्थेच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्यात येतो आणि त्याच्यातून ते त्यांचा व्यवसाय, शेती, शिक्षण यासाठी त्याचा वापर करून या समाजामध्ये पुढे जाण्याचं काम करतात आणि अशा पद्धतीचं योगदान संस्थेनं दिलेलं आहे। संस्थेकडे अनेक ठेवीदारांच्या ठेवी या सुरक्षित आहेत। मी जेव्हा विचारलं तेव्हा अनेक वर्षापासून ही संस्था काम करते आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे। ठेवीदारांनी आतापर्यंत ठेवलेल्या ठेवी आणि त्यांनी केलेला वित्त पुरवठा हे नियमाप्रमाणे जे काही DDR साहेबांचे नियम आहेत, वित्त विभागाचे नियम आहेत, निबंधकांचे नियम आहेत, सहकारी संस्थेचे नियम आहेत, त्या नियमाला धरून ही संस्था कार्यभार करत आहे। संस्थेचे जे अध्यक्ष आणि मंडळ आहे हे देखील या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून ही संस्था चालवतात। कोणत्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता निस्वार्थी भावनेनं या समाजातील लोकांसाठी काहीतरी करता येईल या उद्देशानं ही संस्था, ही पतसंस्था चालवतात। चांगल्या वास्तूमध्ये ही संस्था आजपासून पदार्पण करत आहे। या चिखलीच्या परिसरामध्ये जवळपास 70 पतसंस्थेचा उगम झालेला आहे आणि निश्चितपणे जी संस्था आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपला विश्वास जनतेमध्ये पसरवून जी संस्था एवढी मोठी वास्तू उभी करते, निश्चितपणे त्या संस्थेकडे डिपॉझिटदारांचा कल जास्त असतो। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। मी माझी पतसंस्था राजाटावर परिसरामध्ये असताना त्या ठिकाणी जी वास्तू होती किंवा जी इमारत होती ती फार लहान होती आणि जेव्हा मी मेन रोडच्या इमारतीमध्ये आलो तर त्या ठिकाणी जवळपास 10 पटीनं व्यवहारामध्ये फरक पडला। आता तो फरक कसा पडतो? तर लोकांची भावना जी असते, आपण एखाद्या किरायाच्या रूम मध्ये किंवा भाड्याच्या रूम मध्ये जर आपली पतसंस्था चालू असली तर लोक आपसामध्ये कुजबूज करतात, यांची भाड्याची खुलीमध्ये यांची बँक आहे, केव्हा बंद पडेल याचा नेम नाही। आता ही एवढी सुमारे 2-3 कोटी रुपयाची इमारत झाली, आपले पैसे आता सुरक्षित आहे। काही कमी जास्त जरी झालं तरी इमारत आहे आणि या इमारतीकडे पाहून म्हणजे गमतीचा भाग आहे की नीटनेटकं जर तुम्ही असलं, तुमच्या खिशात पैसे नसले तर चालतात, पण तुम्हाला नीटनेटकं राहावं लागतं। आणि पतसंस्थेच्या बाबतीत तरी एवढी मोठी इमारत असली तर लोक अगदी डोळे झाकून त्या ठिकाणी पैसे आणायला तयार असतात, पैसे द्यायला तयार असतात। हे स्वतःचे अनुभव आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी श्रीराम पतसंस्था 1996 ला स्थापन झाली आणि मी नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगतो की माझ्या 3ही आमसभेला आपले गुरुजी मुरलीधर अण्णा गुरुजी हे 3ही माझ्या आमसभेला हजर होते। माझ्या पतसंस्थेवर माझ्यावर कौतुकाची थाप त्यांचीच पडली आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी माझा कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे इथपर्यंत आलो। मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही कारण उशिरा आलो, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ घेणार नाही। याचं कारण असं आहे की वेळ खूप झालेला आहे, कारण तिकडे एका पतसंस्थेचं स्थलांतर कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये आमची सतरंजी अडकलेली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला उठता येत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला, या पतसंस्थेला मी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो
या संचालक मंडळाकडून अतिशय चांगली सेवा सभासदांची, या गावाची, या सर्व पदाधिकाऱ्यांची व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा. असं म्हटलं जातं, बोलावे तैसे चालावे. हे जे पद्धत आहे, ही जी म्हण आहे, ही ज्यांच्या जीवनात सतत सार्थ झाली ते आदरणीय पूज्य वैकुंठवासी गुरुजी. आणि ते जी गाडी असायची, त्या गाडीचे एक आणखी 2 त्यांना आधारस्तंभ होते. ते आदरणीय आमचे वैकुंठवासी सावजी काका एक ताकदीने गुरुजींच्या पाठीमागे उभे असायचे आणि दुसरी ताकद जी त्यांच्या पाठीमागे उभी असायची ते आदरणीय वैकुंठवासी अप्पाराव गुरुजी. या तिघांची एक साखळीच काही वेगळी होती, एक आगळी वेगळी साखळी. आणि सातत्याने त्यांच्या बैठका ज्या असायच्या त्यांचा विशाल कोर्स इथे बसस्टँडच्या पुढे बसलेले असायचे आणि सतत विचार करत राहायचे. एक सात्विक विचार, पण सात्विक विचार करत असताना, समाजाचा विचार करत असताना गुरुजींच्या डोक्यात एक कल्पना आहे. कारण गुरुजींचं जीवन जे होतं ते स्वतः करता जरी जीवन जगत असताना समाजाचा विचार करणारं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. प्रत्येक माणसाचा विचार. मला असं वाटतं एक दिवस असा उगवला की गुरुजी घरी बसलेले असावे आणि खंडाळ्यातला कोणीतरी एक माणूस समोर येतोय आणि तो विचार करतोय, गुरुजी मला पेरायचं आहे, बी आणायचं आहे, खत आणायचं आहे, बँकेचं जुळत नाही, काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेला तो सांगतोय, मागच्या वेळी मी केलं ना गुरुजी, तर माझा पूर्ण माल तेथेच गेला, 10 रुपये शेकडा. पाटील साहेब काही ठिकाणी 15 रुपये शेकडा. आणि अत्यंत बिकट अवस्था शेतकऱ्यांची. तर अशा वेळेला गुरुजींच्या सह डोक्यात हा भाग आला, आपण जर अशी एखादी संस्था उभी केली तर गुरुजींचा स्वभाव असा होता किंवा तुम्ही जाऊन बघा त्यांच्याकडे काय होईल तेव्हा. पण आपण स्वतः जर उभं केलं तर निश्चितपणे सामान्य माणसाला एक न्याय मिळेल, सामान्य माणसाच्या एक अडचणीला एक वाचा फुटेल, आपण त्याला एक साथ देऊ शकतो. हा भाव गुरुजींच्या मनात आला आणि गुरुजींच्या मनात हा भाव उभा राहिला आणि 2 सहकारी शक्तीनिशी उभे राहिले. आणि मग या पतसंस्थेचा सामान्य माणसाला वाचवण्यासाठी, लोकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक महनीय अशा प्रकारची रचना उभी राहिली. आणि मग काय, मग त्यातून सद्भाव आणि सन्मित्र ही संस्था उदयाला. आणि उदयाल्यानंतर हळूहळू या संस्थेचं काम पुढे पुढे सरकत गेलं. तर म्हणजे अशा संस्था उभ्या करणं सोपे आहे. आमचे सुदर्शन भाऊ आहेत, राज्याचं काम पाहतात. आमचे बापू आहेत, त्यांच्या संस्थेचं ते काम पाहतात. संस्था चालवणं, पतसंस्था चालवणं आणि बँका चालवणं सुरुवातीला बरं वाटतं, लोक हार तुरे घालतात, वा फार चांगलं केलं. पण चालवणं अतिशय अवघड आहे. जे हार तुरे घालतात ते लंब करायचा प्रयत्न करतात, हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं आहे. अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड. कारण आज रिझर्व्ह बँक जी आहे, त्या रिझर्व्ह बँकेचे नियम जे आहे हे पूर्वीचे आणि आजचे अतिशय बदल झाला साहेब, अतिशय बदल. कुठेतरी एनपीए 12 महिन्यापूर्वी इथं पाहिलं जायचं काय स्थिती आहे, आज 6 महिन्यावर आलाय, 3 महिन्यावर येऊन टेकलाय. जर तुमचं खातं थकीत झालं तर रिझर्व्ह बँकची रचना जी आहे त्यातली, त्या रचनेतून 1 दिवस जरी लेट झालं तरी सुद्धा त्या अडचण उभी राहते. ही आजची अवस्था आहे. आणि अशा या कठीण काळात मी पाहतोय, अनेक ठिकाणी राज्यभर पाहतोय, मोठमोठ्या बँका ज्या आहेत, पतसंस्था बँका, मोठमोठ्या बँका पत्त्याच्या पाण्यासारख्या कोसळतात आणि मग हैराण लोक होतात. ही अवस्था आजची आहे. तो अशा वेळेला जे बँक असो का पतसंस्था असो, चालवणारे लोक कोण आहेत याकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. कशी चालते ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि आपली संस्था ही अशी चालते, अशा संस्था सुदर्शन मुद्दाम मी आवर्जून सांगतोय अध्यक्ष म्हणून की तुम्ही राज्यभर प्रवास करताय, राज्यभर पाहताय, पण अशा संस्था तुम्हाला बोटावर मोजण्यात सुद्धा म्हणजे अतिशय कमी संस्था सापडते. या संस्थेचं एनपीए 0% आहे, 100% वसुली आहे. कर्ज देताना सोपं वाटतं, पण वसुलीच्या वेळेला फार अडचणी उभ्या राहतात, अतिशय अडचण आहे. असं वाटतं हा मोठा माणूस आहे,
मोठ्या मोठ्या लोकांचं असंच मी पाहिलं. मला सांगत असताना फार मोठे माणसं आहे, त्यांना लोन दिल्याशिवाय भागत नाही, फार मोठा माणूस आहे, पण ज्या वेळेला ते लोन आपल्याला मिळवून घ्यायचं आहे, आपल्याला त्याचं खातं पूर्ण व्यवस्थित करायचं आहे, त्यावेळेला संचालकाचे सन्माननीय अध्यक्षांचे अतिशय हाल होतात. हे या निमित्ताने सांगतो. पण फार मोठा माणूस दिसला म्हणून त्याला दिलं तर ते अतिशय अवघड जातं. सामान्य फाटका माणूस जर असेल, मजुरी करणारा जो असेल, तो बँकेचं लवकरात लवकर संस्थेचं कर्ज हा फेडतोय, ही आजची अवस्था आहे. म्हणून अशा वेळेला त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की आपले सर्व व्यवस्थापक जे आहे, सर्व व्यवस्थापक आमचे कुणालजी सावजी आहे, हुशार माणूस आहे. सर तुम्हाला जास्त पैसा व्हायचं काम नाही, कारण अगोदर फाईल जी आहे ते व्यवस्थित आता चेक करून त्याचं झाडाझडती पर्याय नाही त्याला, झाडाझडती कसं काय पर्याय. म्हणून या पद्धतीने त्याचा एक एक कागद, एक एक त्याची रचना हे पाहत ते आमचे सर्व व्यवस्थापक हे चांगलं काम करत असले पाहिजेत, इतका मला विश्वास. त्याशिवाय हे शक्यच नाही. आता संचालकांनी जर ठरवलं तरी अवघड आहे. म्हणून सर्व व्यवस्थापकांचं सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी कौतुक करतोय. आणि जास्त मोठं कौतुक करायचं ते तुमचं करायचं. इथं बसलेले काही अडचणीचा मुद्दा नाही, पण तुमचं म्हणजे इथले प्रत्येक भागधारक जो आहे, प्रत्येक सभासद जो आहे, भागधारिका ज्या आहेत, त्या सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपलं कर्तव्य पूर्ण करतात, हा त्याचा अर्थ आहे. कर्तव्याची पूर्तता केली की विषय मिळला. कारण म्हणजे फक्त अध्यक्ष आज मी आहे, मी कर्तव्याची पूर्तता केली पाहिजे. कारण मला माहिती आहे आपला वेळ म्हणून 1 वाजेपासून आहे, भोजनाची वेळ 1 वाजेची आहे. म्हणून त्या प्रसादात आणि तुमच्यात जास्त वेळ जाणार नाही याची निश्चित मी काळजी घेतोय. काळजी घेता तर थांबा. पण खरोखर आज तुम्ही साहेब अनेक पतसंस्था पाहिल्या, आमची ही मंडळी सहकार क्षेत्रातली आहे, यांना अनेक पतसंस्था, आता आम्ही जाऊनच आलो ना, अनेक ठिकाणी जावंच लागतं. पण असं तुम्हाला सापडणार तसं आल्याबरोबर जगाचा मालक पुढे उभा केला, पडवून परमात्मा, हे असं कोणत्या संस्थेत तुम्हाला लवकर सापडणार नाही. आणि जे पाहुणे आहेत त्यांना देताना सुद्धा हार तुरे असतील, पण त्याच्याबरोबर ही पांडुरंगाची मूर्ती आम्ही तुमच्याकडे देतोय, ही दररोज सकाळी तिच्याकडे पहा, तिला प्रणाम करा, तिची पूजा करा आणि निश्चितपणे त्या पांडुरंगाचा आशीर्वाद तुम्ही घ्या. ही ताकद हे काही लहान बाब नाही, हे तेवढ्यासाठी अशा प्रकारची आपल्याला का म्हणजे. म्हणून सर्व जे आहात यानंतर एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय की ही आपली संस्था आहे. आज एवढ्या 2च शाखा आपल्या आहेत, तिथल्या घेतली, पण 17 कोटी आपली ठेव आहे. त्यापेक्षा पुढच्या शब्दात श्री विठ्ठल रुक्मिणी हे योजना म्हणजे आमच्या देवाच्या नावाने सुद्धा ठेवाली. बापू तुम्ही सुद्धा एखाद्याची ठेव घेऊन या. तर अशी ठेव योजना या ठिकाणी अशा प्रकारची आणलेली आहे. म्हणून अशा अनेक बाबी ज्या आहेत आणि सर्व सुविधाने युक्त आहे. आमच्या ताईंनी सांगितलं वरती आदरणीय आमचे आमदार जे आहेत ते विकासाची गंगाच आहे, असं एका वाक्यात. वरती आल्याबरोबर पाहिलं आणि ते अगदी आपली पतसंस्था आणि या संस्थेचं कार्यालय, त्याचा सभागृह सर्व पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा एक विशेष वाटलं. कारण म्हणजे दादा मला सुद्धा असं वाटलं नव्हतं की तुम्ही असं आपलं मीटिंग हॉल वगैरे जो आहे हा अशा पद्धतीचा केला असेल, पण अतिशय चांगल्या पद्धतीत आपण सर्व केलंय. आणि तुम्हाला पुरा खात्री देतोय आमचे सन्माननीय अध्यक्ष जे आहेत त्यांच्या रक्ताच्या थेंबात आदरणीय गुरुजींचा प्रामाणिकपणा साठवला, हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय. कधी भ्रष्टाचार नाही, कधी अप्रामाणिकपणा नाही. मी असं म्हणत असतो आदरणीय दादा मधुभाऊ जे आमचे या मंडळीने शब्द जर मांडला तर तो सत्य आहे हे मांडणारा मी माणूस आहे. कारण का ते संस्कार आहे, ती रचना आहे. आणि त्याचं कारण एक आहे की मी सुद्धा जे रस्त्यावर आहे, तुमच्या लक्षात आला असेल का नाही मला माहित नाही, मी सुद्धा वारकरी संप्रदायात कार्य करताना जे रस्त्याने चाललो आहे तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की आमचे आदरणीय पूज्य वैकुंठवासी विभागांना आणि आदरणीय हरिभक्त परायण पूज्य वैकुंठवासी गुरुजी मुरलीधर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात माझं जीवन मी अशा प्रकारे चालवतोय, हा महत्वाचा भाग आहे. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगतोय की आता सर्वांना या संस्थेला एक शुभाशीर्वाद पांडुरंगाचा मी या ठिकाणी समर्पित करतोय आणि या शब्दाला या ठिकाणी थांबवतोय. रामकृष्ण. तसेच सर्व कर्मचारी वृंद
यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवर तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचे कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी अरुण पाटील संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने आपण सर्वांचे आभार मानतो। तसेच आपण सर्वांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले आणि आपले आशीर्वाद आतापर्यंत मिळाले, असेच भविष्यातही आपले सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील असे अपेक्षा करतो आणि जी व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही विनंती। धन्यवाद, आपण आलात आणि सर्वांसाठी ही जी पतसंस्था आहे सद्भाव सन्मित्र ही 2001ला स्थापन झालेली आहे। यामागचा उद्देश असा आहे की गावामध्ये 10 रुपये 15 रुपये शेकड्याचे पैसे जे होते आणि ते पैसे असल्यामुळे आमचे वडील मुरलीधर भुजंगराव ठे, अप्पाराव गुरुजी आणि सावजी बाबा यांच्या संकल्पनेतून ही पतसंस्था स्थापन झालेली आहे। गावामध्ये जास्त व्याजाचे पैसे होते आणि कायद्याचा आधार धरून लोकांना पैसे वाटण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि अल्प दरात लोकांना कर्ज मिळावं या उद्देशानं या पतसंस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्या उद्देशानं ही पतसंस्था स्थापन झालेली आहे। आज रोजी या ठिकाणी किती कोटींच्या ठेवी आहेत? आज रोजी या पतसंस्थेमध्ये 17 कोटीच्या ठेवी आहे आणि 13 कोटीचं जवळपास वाटप झालेलं आहे। बचत गट असतील, सुशिक्षित बेरोजगार लोक असतील, त्यांना एक व्यवसायाच्या माध्यमातून चालना देण्याचं काम आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून होते का? हो, होते। आणि या पतसंस्थेतून जिल्हा परिषद शाळेला मुलांच्या प्रत्येक रूमला फॅन दिलेले आहे, गावामध्ये जनावरांसाठी पिण्यासाठी हौद बांधलेला आहे। असे बरेच उपक्रम आम्ही या पतसंस्थेमधून चालवत असतो। सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय। हो, आज या वास्तूचा लोकार्पण सोहळा होतोय, काय सांगाल? मला सांगण्यास फार आनंद होतोय की गेल्या 24 वर्षापासून या समाजाचं ऋण जे आहे ते ऋण फेडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्या माध्यमातूनच आम्ही म्हणजे आमच्या खंडाळा नगरीतील माझे बाबा हरिभक्तपरायण मुरलीधर गुरुजी ठे आणि त्यांचे सहकारी अप्पाराव देशमुख, त्याच्यासोबतचे मधुकर सावजी या तिघांनी एकत्र येऊन त्यांचा एक गावामध्ये ज्या प्रकार घडत होते की 10% 20% जे व्याजाने दिल्या जात होते पैसे, तो प्रकार बंद व्हावा आणि समाजातील गरजू लोकांना त्या निधीचा फायदा व्हावा या हिशोबाने किंवा या संकल्पनेतून ही एक संस्था स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यातूनच एक सद्भाव सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्था या नावाने एक संस्था स्थापन करण्यात आली। मागील 24 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक सामाजिक कार्य सुद्धा या संस्थेने पार पाडले। गरजू विद्यार्थ्यांना, गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी त्यांनी सुद्धा त्या संस्थेला जो नफा होतो त्या नफ्यामधून ते कार्य करण्याचे त्यांनी पार पाडले आणि आज ही संस्था छोट्याशा खेड्यामधून शहरामध्ये आली आणि शहरामध्ये एका छोट्याशा रोपट्यापासून एक वटवृक्षामध्ये ती वटवृक्ष हा त्याचा तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे समोरही सुद्धा आमच्या हातून चांगल्या प्रकारचे कार्य घडावे ही अपेक्षा इथे ठेवतो आणि या सद्भाव सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेला पुढील कालावधीमध्ये चांगले दिवस यावो आणि त्यांच्या हातून चांगल्या प्रकारचे कार्य घडावं याची सदिच्छा व्यक्त करतो। आज ही जी पतसंस्था या ठिकाणी अविरतपणे या ठिकाणी जी सेवा देते त्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला मी सद्भावना सन्मित्र सहकारी पतसंस्था ही जी संस्था आहे त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्रभाकर जी ठेंग साहेब आणि उपाध्यक्ष अरुण भाऊ पाटील यांनी जी ही संस्था सुरू केली त्या संस्थेला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चिखलीसारख्या या सहकार नगरीमध्ये अजून एक चांगलं संस्था या ठिकाणी उभी राहते। खरोखरच या ठिकाणी या संस्थेची आणि या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांची अधिक चांगली सेवा घडो अशी त्यांना शुभेच्छा। त्याला वकील संघातर्फे भेट दिलेली आहे
त्या माध्यमातून खरोखर आनंद झाला. इथं सौ स्वतःदेव महाले पाटील व महाराजांच्या हस्ते या पतसंस्थेचं मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन झालं आणि त्या या माध्यमातून पतसंस्थेमध्ये आल्यानंतर इथं वास्तू पाहिल्यानंतर खरोखर जोखण्याजोगं हे दिसलं आणि त्या माध्यमातून इथं या पतसंस्थेला खूप असा निधी प्राप्त हो आणि या पतसंस्थेला उत्तरोत्तर प्रगती हो अशा माध्यमातून मी या पतसंस्थेला शुभेच्छा देतो.